हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. सो आज आहे आमचा डे 5 इन सिंगापूर. सेकंड लास्ट डे आहे आज आमचा. आणि आजचा प्लॅन आम्ही बनवला आहे तो आहे झूचा. तो सिंगापूर झू एक्सप्लोर करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. अँड सिंगापूर झू जाण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे खातीब MRT स्टेशनला. आणि खातीब MRT स्टेशनपासून तिकडे आपल्याला मंडाई एक्सप्रेस म्हणून बस भेटणार आहे. सो झूला जायची जी जर्नी आहे ती ऑलमोस्ट 1.5 तासाची आहे. सो त्यानुसार तुम्हाला प्लॅन करून निघावं लागेल जर तुम्ही स्वतः प्लॅन करतायत तर. आणि ऑलमोस्ट 2 तास वगैरे लागतात आय गेस झू फिरण्यासाठी. सिंगापूर झूचे तिकीट्स पण आम्ही क्लूक ॲपवरूनच बुक केलेले होते. पण ते बुक केल्यानंतर पण ज्या दिवशी तुम्हाला जायचं आहे ते लोक बेसिकली त्याच्यामध्ये आपल्याला दिलं असतं एक फ्लेक्सिबल डेट्स. पण ज्या दिवशी तुम्हाला जायचं असेल जर तुमचं फिक्स्ड नसेल तर तुम्ही इकडे आल्यानंतर ज्या दिवशी तुम्ही प्लॅन केला आहे तिकडे त्या तिकीटवरती एक लिंक दिलेली असणार. ती लिंकवरती क्लिक करून आदल्या दिवशीच तुम्ही दुसऱ्या दिवशीचं डेट बुक करून ठेवा. नाहीतर कधी कधी जर विकेंड्सला असं पण असतं की जर स्लॉट्स बुक झाले असतील तर तुम्हाला त्या दिवसासाठी सेम डेला भेटणार नाही. तर इट्स बेटर की तुम्ही एक दिवस प्रायरच बुक करून ठेवा. सिटी हॉलला जे की ग्रीन लाईन टू रेड लाईन चेंज करायचं आहे. सो दिस इज द रेड लाईन सिटी हॉल. आणि आता आपल्याला खातीब स्टेशनला जे की बरेच स्टेशन दूर आहे. सो लेट होणार आहे. 1-1.5 तासाचा जर्नी आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बसने ट्रॅव्हल. म्हणूनच तुम्ही खातीब स्टेशनला पोहोचताय तुम्हाला इकडे सर्व साईनबोर्ड दिसणार. आपल्याला जायचं आहे मंडाई शटलनी जो शोन ॲट द लेफ्ट. तर आपल्याला फक्त सायन्स फॉलो करायचे, कोणाला विचारायची पण गरज नाही. आणि इकडे फूटस्टेप्स जर तुम्ही बघणार तर हे फूटस्टेपमध्ये पण मंडाई वाईल्ड लाईफ रिझर्वचे आहे. त्यांना फॉलो केलं तरी तुम्ही मंडाई शटलजवळ पोचणार. तो व्हेरी इझी कन्व्हिनियंट आहे. सर्व गोष्टी त्यांनी विचार करून बनवल्या आहेत विच इज अ व्हेरी गुड थिंग. सो जस्ट फॉलो द स्टेप्स. हे आहे मंडाई शटल. मंडाई शटल बस एव्हरी 5 to 10 मिनिट्समध्ये येते. आणि सकाळी आय गेस 8:30 पासून ते रात्री 6:30पर्यंत मी तुम्हाला इकडे साईडवरला दाखवेल की त्याचे टायमिंग्स काय आहेत ते ॲक्च्युअलमध्ये. आणि त्याचं तिकीट आहे $2 पर पर्सन. सो आता आपण जाणार आहोत. हो किती वेळ ऑलमोस्ट 30 मिनिट्स लागतात पोचायला. ते $2 तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा इझी लिंक कार्डच यूज होतो. सो इकडे सगळीकडे इझी लिंक कार्ड यूज होतो. ऑर एल्स तुम्ही तुमचं क्रेडिट कार्डसुद्धा विजा लिंक कार्डसुद्धा यूज करू शकता जर तुमच्याकडे असेल तर. बट इझी लिंक इज मोर अफोर्डेबल आणि इझी पण आहे यूज करायला कारण का सगळीकडे हे चालतं. सिंगापूर झूच्या इथे 3 अट्रॅक्शन्स आहे. झू पण एक आहे, रिव्हर वंडर्स आहे, नाईट सफारी आहे आणि ह्याच्या आधी जे स्टेशन आलेलं बर्ड पॅराडाईज जे की नवीन स्टार्ट झाले ते सुद्धा आहे. सो सगळ्याच्या अट्रॅक्शनचे तिकीट्स वेगवेगळे आहेत. तर आम्ही जे घेतलं आहे ते फक्त सिंगापूर झूचं घेतलेलं आहे. थँक्यू.
मस्त आहे ना. आपण दुपारच्या टायमिंगला आलो ना. Marshall is a greater hog badger. And the greater hog badger is actually native to Asia. You can find them in Thailand. Swimming for us today. And bear in mind, the otters are of course amazing swimmers, but they are not all knowing how to swim. Interestingly enough, both of these snakes are actually siblings hatched from the same clutch. I think it's an interesting. सिंगापूर झू मध्ये 2 शो असतात. एक असतो रेन फॉरेस्ट फाईट्स बॅक, जो की असतो 12 आणि 2:30 वाजता. सो इथे आल्यानंतर हा शो मिस करू नका. आत्ता जो तुम्ही आमच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितला तो रेन फॉरेस्टवाला शो होता. आणि इथे अजून एक शो आहे स्प्लॅश सफारी म्हणून, जो की असतो 10:30 आणि 5 वाजता. सकाळी 10:30 वाजता आणि संध्याकाळी 5 वाजता. तो संध्याकाळी 5 वाजता आम्ही हा शो परत बघायला येणार आहे, जे की रेन फॉरेस्ट फाईट्स बॅकचं एक प्लेस आहे. तर फर्स्ट ट्रॅम स्टेशन जो आहे त्याच्यापासून जवळ आहे वालं जे लोकेशन आहे ते. इथे सगळीकडे वॉटर स्टेशन अवेलेबल आहे. सो पाणी विकत घ्यायची गरज नाही आहे. इथे आपण फिल करू शकतो, फक्त बॉटल आणायला लागेल. ऑस्ट्रेलियन कांगारूज आहेत हे. ॲक्च्युली आफ्टरनून टाईम आहे ना, त्यामुळे सगळे आराम करतात. तेव्हा तिकडे पण एक पण हायना नाही आहे ना. आफ्रिकन पेंटेड डॉग्स. आफ्रिकन पेंटेड डॉग आहे, नॉट एन हायना. छान आहे ना. एक छोटा एक मोठा.
असतं ना. चालत कसे This is because they have very short front flippers. But see that something from Vasudha and Pedro's gonna show you some more. The flipper! Diving in and out of the water, this is known as porpoising. सो फायनली आमचं आता सिंगापूर झू सफारी कंप्लीट झाली आहे आणि एक्सपिरियन्स खूप छान होता. जो काही एक्सपिरियन्स होता आणि खूप सारे ॲनिमल्स बघायला भेटले. सो जे ॲनिमल्स काही जे ॲनिमल्स आहेत ते आपल्या इंडियामध्ये सुद्धा आहे, ते आपल्याला तिथे सुद्धा बघायला भेटतात. जसं आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला गेलेलो, तिथे झू होता, तिथे सुद्धा हे मोस्ट ऑफ दी ॲनिमल्स आहेत. बट काय होते ते खूप युनिक होते आणि मस्त होते. आणि मेन म्हणजे जे 2 शो ते आहेत ते काय स्प्लॅश सफारी आणि सेव्ह द फॉरेस्ट, जे की टायमिंग्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये सांगितलेले आहे. सो त्या टायमिंगनुसार तुम्ही अरेंज करा तुमची ट्रिप आणि त्या टायमिंगनुसारच या, कारण काय हे शो मिस नका करू. खूप मस्त शोज आहे, तुम्ही फुल ऑन एन्जॉय करणार आहात. अँड मेक शुअर की तुम्ही जेव्हा इथे येत आहे तेव्हा तुम्ही झू सफारी विथ ट्रॅम राईड सिलेक्ट करता आहात आणि त्याचंच तिकीट घेत आहेत, कारण का ती ट्रॅम राईड फ्री आहे. सो तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागी जायला जास्त चालावं नाही लागणार. आणि मेक शुअर की तुम्ही जो मॅप येताना दाखवला आहे की त्याचा फोटो काढून ठेवा, सो दॅट तुम्हाला इझी पडेल की तुम्हाला कुठला एरिया तुम्ही कव्हर केला आहे. आणि त्या गोल फिरून ते शेवटी एकाच साईडला येतं आणि मग परत तुम्हाला त्या साईडला जावं लागतं. सो मेक शुअर की तुम्ही तो मॅप कन्सिडर करतायत आणि त्यानुसारच रूट फॉलो करता आहात. अँड झू सफारीचे टायमिंग्स आहे टिल 6 PM. सो मेक शुअर की तुम्ही त्याच्या आधी येत आहेत, कारण काय ऑलमोस्ट 2 ते 3 तास तरी कमीत कमी लागतात. डिपेंड करतं की तुम्ही किती वेळ एका ॲनिमलच्या इथे स्पेंड करताय त्यानुसार. आणि आम्ही आता निघतो. ह्याच्यानंतर अजून इथे 2-3 अट्रॅक्शनसुद्धा आहेत जे की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलेत. आणि इवन एक नाईट सफारीसुद्धा आहे, तीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. पण त्याच्यासाठी इव्हनिंग नंतर एंट्री आहे, सो तीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. आम्ही नाही करणार आहे, कारण काय आमच्या आता शॉपिंगला जायचा प्लॅन आहे.